राज्यातील महायुती सरकारमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पालकमंत्री पदावरून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. शनिवारी राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतरही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. सध्या रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आहेत, तर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले देखील इच्छुक होते. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन आहेत, तर इथूनच शिवसेनेचे दादा भुसे देखील इच्छुक होते. यावर गुलाबराव पाटील यांनी दादा भुसे हे आमचे सिनियर नेते आहेत, तर भरत गोगावले हे आमच्या पक्षाचे कोकणातील चेहरा आहेत. पालकमंत्री पदापासून आमच्या शिलेदारांना का डावललं गेलं, यामागची कारणे काय आहेत याबद्दल मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. या गोंधळामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती दिली आहे. मंत्रिमंडळातील असे 4 कॅबिनेट मंत्री आहेत ज्यांना पालकमंत्री पदापासून डावललं गेलं आहे. ते मंत्री कोण आहेत आणि त्यांना डावललं जाण्यामागे काय कारण आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. यात पहिलं नाव आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं. नाशिकमध्ये 2027ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद आपल्याकडे असावे यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळाली होती. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे दादा भुसे आणि भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांनी दावा केला होता. तर जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे असल्यामुळे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे अशी मागणी कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांनी केली होती. या सर्वात बाजी मारली ती भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांनी. 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला धार्मिक महत्त्व आहे, त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील राजकीय आखणी करता येऊ शकते. या कुंभमेळ्याच्या नियोजनात केंद्रातील सरकारने आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक करून या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जलसंपदा खातं विभागून दिल्यामुळे गिरीश महाजन हे नाराज आहेत असं बोललं जात होतं. मात्र पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊन गिरीश महाजन यांचं पुनर्वसन करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केलं आहे. यात दुसरं नाव आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागला. त्याचबरोबर धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड याला पाठीशी घालत आहेत असे देखील आरोप त्यांच्यावर झाले. ज्यावेळेस धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हे पद भाड्याने चालवण्यासाठी वाल्मिक कराडला दिलं होतं, असा आरोप विरोधकांबरोबरच सत्तेतील काही आमदारांनी आणि नेत्यांनी केला होता. एवढंच नव्हे तर या केसचा निकाल लागेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली होती. या सर्व कारणांमुळे धनंजय मुंडे यांना डावलून अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतलं आहे. तिसरं नाव आहे शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचं. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं, मात्र त्यांना त्यावेळी डावललं गेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा भरत गोगावले यांची पूर्ण झाली. रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचा फक्त 1 आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं मत भरत गोगावले यांनी व्यक्त केलं होतं. मात्र झालं ते याच्या उलटच आणि पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळालं. भरत गोगावले यांना डावलण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा असलेला सुनील तटकरे यांच्याशी संघर्ष. सुनील तटकरे यांनी स्वतःचे वजन वापरून आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळवून दिलं आहे. याच संघर्षामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती दिली आहे. शेवटचं नाव आहे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांचं. दत्तामामा भरणे यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे, मात्र मनासारखे खातं न मिळाल्याने दत्तामामा हे नाराज आहेत असं बोललं जात होतं व त्याचमुळे त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यास विलंब केला आहे अशी देखील चर्चा होती. दत्तामामांना कोणत्या तरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर करतील असं वाटत होतं, मात्र तसं काही झालं नाही. अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतल्यामुळे मामांना तिथे काही संधी नव्हती. नाशिकचे पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे दत्तामामा भरणे यांची पालकमंत्री पदाची या टर्मची संधी हुकली आहे हे जवळपास निश्चित आहे. पालकमंत्री पदाच्या यादीवरून हे स्पष्ट दिसून आलं आहे की भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्री पदाची संधी दिली आहे. मात्र फटका बसला आहे तो राष्ट्रवादी आणि शिवसेनेला. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या नेत्यांना पालकमंत्रीपद मिळेल का? देवेंद्र फडणवीस नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदात काही बदल करतील का? आणि या संदर्भात तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.